मित्रांनो, आज आपण करन्सी पेअर आणि पिप्सबद्दल डिस्कस करणार आहोत. बेसिकली फॉरेक्स ट्रेडिंग ही करन्सी पेअर्सवर ट्रेड केली जाते. जेव्हा तुम्ही एक करन्सी बाय करता तेव्हा तुम्ही दुसरी करन्सी सेल करता. प्रत्येक जोडीमध्ये दोन भाग असतात, एक बेस करन्सी आणि दुसरी कोड करन्सी. बेस करन्सी पहिल्या नंबरची असते आणि कोड करन्सी दुसऱ्या नंबरची असते. फॉर एक्झाम्पल USD, याच्यामध्ये युरो बेस करन्सी आहे आणि USD कोड करन्सी आहे. मेजर करन्सी पेअर्स तुम्ही बघू शकता: USD, GBP USD, USD JPY, USD स्विस फ्रँक, ऑडी USD, USD CAD, NZD USD. मेजर करन्सी फॉरेक्स मार्केटमध्ये सर्वात जास्त वापरले जातात. या जोड्यांमध्ये मेन म्हणजे $, सर्वात जास्त वापरले जाणारे करन्सी आहे. मायनर करन्सीज खालीलप्रमाणे: युरो GBP, युरो JPY, GBP JPY, ऑडी JPY, स्विस फ्रँक JPY, NZD JPY, युरो ऑडी, युरो NZD, GBP स्विस फ्रँक, GBP ऑडी या आहेत. कमोडिटी पेअर्स: XAG USD, XAU USD. पीप. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पीप म्हणजे पर्सेंटेज इन पॉईंट हे मोजमापाचे एकक आहे. करन्सीच्या किमतीत कमी जास्त बदल झालेला हा दाखवतो. एक्झाम्पलसाठी आपण USD बघूया. जर USDची किंमत 1.1205 वरून 1.1215 वर वाढली तर वाढीला 10 पीप बोलतात. आपण ट्रेड घेताना किती पीपवर SL ठेवायचा, किती पीपवर TP ठेवायचा हे समजून घ्यायला आपण पीपचा उपयोग करतो. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.